हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. महाराष्ट्रातील शेतीमध्ये पिकांची विविधता मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यातही परकीय चलन मिळवून देण्यामध्ये द्राक्ष पीक अव्वल क्रमांकावर आहे. त्यामुळं असंख्य शेतकरी या नगदी पिकाकडे वळले आहेत. परंतु हवामानातील चढउतार आणि बाजारातील स्पर्धा यामुळं द्राक्षाला बाजारात समाधानकारक दर मिळत नाही. परंतु अन्य पर्याय नसल्यामुळं त्यांची विक्री करावीच लागते. मात्र आज अनेक शेतकऱ्यांनी यावर मात करण्यासाठी बेदाणे निर्मितीचा समर्थ पर्याय स्वीकारला आहे. अशा या पर्यायाबद्दल अधिक जाणून घेऊयात जत जिल्हा सांगलीमधील सुसलाद गावच्या पंढरीनाथ पाटील या यशस्वी बेदाणा उत्पादकाकडून. हे बेदाण्याचा उद्योग आम्हाला एक 13-14 वर्ष झाले चालू आहे. हे आता मला जरा फायदेशीर ठरलं आहे आणि हे आम्ही लावताना थॉम्सन जात केलं आहे. म्हणजे थोडं वनरूट केलं होतं, नंतर आम्ही डॉगरीज करून त्याला थॉम्सनचीच हे भरून घेतले, डोळा भरून घेतले. मग त्यावेळी आम्ही ते 4 महिने 4.5 महिने कट करतो, आणून ह्यामध्ये टाकतो. मग त्याला एक 4थ्या दिवशी एक फवारणी देतो, 7व्या दिवशी एक फवारणी देतो, नंतर 9व्या दिवशी माल येते. ते आल्यावर आम्ही मिशनमध्ये घालून म्हणजे 1 नंबर 2 नंबर त्या जाळीमध्ये पडते. नंतर बाया लावून नेटिंग करून 15 किलोचं बॉक्स होते. आम्ही ते कोल्ड स्टोरेजला ठेवायचं. जर आमचं रेट असलं तर विकायचं, रेट नसलं की ठेवायचं. आम्ही केव्हा पण 1 वर्षाने विकलं तर बी चालते. स्टोरेजमध्ये त्या बेदाण्याला काही होऊ शकत नाही. ज्यावेळी बाजारपेठ तेजीमध्ये असते अशा वेळी आम्ही ते विकू शकतो. वेलीवरून द्राक्षघड तोडल्यानंतर डिपिंग ऑइलमध्ये 3 मिनिटे बुडवून ते जाळीवर वाळायला ठेवले जातात. पुन्हा 4 दिवसांनी एकदा आणि 7 दिवसांनी दुसऱ्यांदा डिपिंग ऑइल, कार्बोनेट इत्यादीची फवारणी केली जाते. 9-10 दिवसानंतर तयार झालेला बेदाणा स्वच्छ निवडून आकार आणि रंगानुसार प्रतवारी करून 15 किलोच्या बॉक्समध्ये पॅक केला जातो. प्रक्रिया ह्याला म्हणजे ऑइल, डिपिंग ऑइल आणि कार्बोनेट, डिपिंग ऑइल आणि कार्बोनेट मिक्स करून मारले आणि त्यात एलेंटा म्हणून एक टॉनिक मिळते, ते पण आम्ही घातले आणि ते तसं त्यामुळं जरा शायनिंग बरं येते. त्यामध्ये काय अडचण नाही. आणि आमच्या एरियात उमदी या एरियात एकदम सुपर बेदाणा निघतो. तासगाव म्हणा, नाशिक म्हणा, या सांगली एरियात म्हणा, सगळ्यापेक्षा सुपर एरिया म्हणजे आमची उमदीची एरिया आहे. जत तालुक्यात उमदी एरियामध्ये एकदम चांगलं बेदाणा व्हायला, हवामान चांगलं आहे इथं, म्हणजे ड्राय आहे.
त्यामुळे इथं काय कॅनल नाही, काय नदी नाही, काय नाही, त्यामुळे आमचं बेदाणा व्यवस्थित होऊ शकतो. बेदाणा उद्योग मार्केटिंगपेक्षा मार्केटिंग जर रिस्क असते. मार्केटिंगला औषध फवारणी म्हणा आणि त्याचं हे म्हणजे नेटिंग आपलं थिनिंग म्हणा, ती आमच्याकडे मजुरांची व्यवस्था कमी आहे. त्यामुळे बेदाणा व्यवसाय आम्हाला अगदी अनुकूल वाटलं आहे. त्यामुळं इथं काही अडचण येत नाही. मग बेदाणाची व्यवस्था व्यवसायाचा करायचं आम्ही ठरवलं आहे. शासकीय अनुदान NHB जर आम्ही प्रोसिजर केलं, पहिलं ते 2 एकर 4 एकरला मिळत होतं. आता 10 एकरच्या पुढं आहे. आता माझं पण 10 एकरचं 11 एकरचं एक NHBला प्रस्ताव दिले आहे. त्यांचं आम्हाला LOI लेटर पण आलं आहे. ते आता नवीन 11 एकर लागणं चाललं आहे आमचं. म्हणजे 7 एकर द्राक्ष, 4 एकर डाळिंब आणि शेततळ बी आम्ही स्वखर्चाने केलं आहे. शेतकऱ्यांना म्हणजे हे करावं, कष्ट करावं आणि स्वतः ते गड्यावर ह्याच्यावर केलं तर चालत नाही. स्वतः घरातली माणसं पाहिजे आणि मनुष्यबळ किती असते तेवढं फायदेशीर ठरते. माणूस आज चाकरीची गाडी असू दे, दिवसा येणारा गाडी असतो, ते 8 ते 5 काम करून पळून जातो आहे. आम्हाला रात्री 12 वाजता औषध मारायला पाहिजे, 4ला मारायला पाहिजे. ह्या टायमाला गाडी भेटत नाही. म्हणजे स्वतः कष्ट करायला पाहिजे, स्वतः करायला पाहिजे. म्हणजे स्वतः केलं तरी जर फायदेशीर ठरते. बाजाराची मागणी विचारात घेऊन शेतामध्ये पिकवलेल्या मालावर पुढील प्रक्रिया करून आपण बाजारातील मागणी आणि पुरवठा आणि दरामधील चढ उताराचा यशस्वीपणे सामना करू शकतो. पंढरीनाथ पाटील यांनी हेच सिद्ध केलं आहे. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. वारंवार पडणाऱ्या दुष्काळाला तोंड देत शेती करणं महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांना अत्यंत अवघड जात आहे. पण या परिस्थितीतही हार न मानता जिद्दीनं आणि कष्टानं शेती फुलवण्याचं कर्तृत्व दाखवलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कोथळी गावच्या श्री आनंदा बळवंत पाटील यांनी. खात्रीच्या पाणी पुरवठ्यासाठी श्री पाटील यांनी शासकीय योजनेचा आधार घेत शेततळे खोदले आहे. आपण या ठिकाणी पाहताय, माझी 7 एकर आमची या ठिकाणी जमीन आहे. जमीन जर तुम्ही आता बघताय, ती जमीन पूर्णपणे खडकाळ आणि माळरानाची असून पूर्वी 2006च्या अगोदर इथे स्कीमचं सेवा संस्थे स्कीमचं पाणी आम्ही घेत होतो. पण मार्च, एप्रिल, मेच्या या दरम्यान पाणी पिकांना मिळत नसल्यामुळं पिकाचं नुकसान व्हायचं, पिकं वाळून जायची. ज्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची शेततळ्याची योजना माझ्या कानी आली, मला समजली, त्यावेळी ती स्कीम शेततळ्याची स्कीम राबवण्याचा मी विचार केला आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही शेततळ्याची स्कीम मी माझ्या शेतामध्ये राबवली. शेततळ्याचं खुदाईचं काम करत असताना आमच्या नशिबानं आम्हाला इथं 6-7 फुटावरच आम्हाला इथं जिवंत पाण्याचे झरे मिळाले. त्यामुळं इथं जो मल्चिंग पेपरचा जो पेपर घालायला लागत होता तो पेपर आम्हाला घालावा लागला नाही आणि पाणी भरपूर मिळाल्यामुळं या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर खडकाळ जमिनीत आता सध्या 2 टनाच्या वरती म्हणजे एकरी 80 ते 90 टनापर्यंत माझं ऊसाचं ॲव्हरेज निघतंय. आपल्याकडील उपलब्ध साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करून शेतीमधून
जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा याचा आदर्शच श्री पाटील यांनी घालून दिला आहे. आणि ज्यावेळी मी शेततळ्याची खुदाई पूर्णपणे केली आणि माझ्या असं लक्षात आलं की इथं बाबा शेततळ्यामध्ये भरपूर पाणी आहे, त्यावेळी मी असा विचार केला की इथं जर मत्स्यशेती जर केली तर हा एक शेतीला पूरक असा जोडधंदा किंवा एक चांगल्या प्रकारचा धंदा म्हणून शेतीबरोबर करता येईल. आणि मी त्यावेळीचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी B.S. पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि मी प्रत्यक्षात ज्या आपल्या महाराष्ट्र शासनाचा मत्स्य विभाग कोल्हापूरमध्ये आहे तिथे जाऊन त्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांच्याबरोबर माहिती घेऊन एक 12 दिवसाचं मत्स्यशेतीचं ट्रेनिंग घेतलं. आणि त्यावेळी ट्रेनिंगमध्ये ज्यावेळी मी मत्स्यशेतीचं ट्रेनिंग घेतलं त्यावेळी मला माशांची पूर्णपणे ओळख झाली. 2006-07 पासून मी मत्स्यशेती करतो आहे. तर प्रामुख्याने यामध्ये कटला, रोहा आणि मृगळ या 3 जातींचा समावेश आहे. आणि या तिन्ही जाती वेगवेगळ्या थरात राहत असल्यामुळे त्यांची खाण्यासाठी किंवा पाण्यात राहण्याची कुठलीही एकमेकाशी स्पर्धा होत नाही. कटला हा साधारणतः पहिल्या 1 मीटरमध्येच वरल्या स्तरावर राहतो. त्यानंतर रोहा मासा मध्य ठिकाणी राहतो आणि मृगळ हा मासा तळावर राहत असल्यामुळे त्यांची खाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची एकमेकाशी स्पर्धा होत नसल्यामुळे हे शासनाचे ज्या 3 स्कार्प माशांचे हे जाती आहेत त्या जाती मी निवडलेल्या आहेत. त्या प्रामुख्याने त्या माशांच्यापासून आता हे माझं शेततळं आहे 30 बाय 30 मीटरचं असून यामध्ये मला 75,000 रुपये शासनाचं अनुदान मिळालेलं आहे. आणि हे जे मी मत्स्यशेती करतो आहे त्यामध्ये साधारणपणे जर विचार केला तर मी वर्षाकाठी जून-जुलैला आम्हाला मत्स्यबीज मिळते आणि या मत्स्यबीज साधारण 6,000 मत्स्यबीज मी या ठिकाणी सोडतो आहे. तर 6,000 मत्स्यबीजापैकी 50% ही मरतूक होते. मग त्यामध्ये आणताना ट्रॅव्हलिंग खर्च म्हणा किंवा जे जलचर प्राणी इतर प्राणी आहेत त्यांचे किंवा पक्षी यापासून 50% या ठिकाणी आमची मरतूक होते. आणि 50% साधारणपणे 2 ते 2.5 हजार मासे मला वर्षाकाठी इथं मिळतात. आणि सरासरी यांचं वजन वर्षाकाठी 11 ते 12 महिन्यामध्ये 1 किलो ते 1.25 किलो या दरम्यान होते. आणि 1 ते 1.25 किलोचा मासा झाल्यामुळे जर 2,000 जरी आपण 2,000-2,500 जरी मासे धरले तर साधारणपणे 2.25 लाखापर्यंत त्याचं उत्पन्न मिळते. आणि त्यांना लागणारे जे खाद्य आहे माझं ते साधारण 40-45 हजारापर्यंत आहे. आणि जर सगळा खर्च जर सोडला तर कमीत कमी 1,10,000 1,15,000पर्यंत मी यापासून उत्पादन घेतो आहे. विशेष म्हणजे यांना लागणारे जे खाद्य आहे त्या आपल्या घरीच जवळजवळ तयार होते. यामध्ये भाताचा कणिकोंडा, ज्या पिठाच्या गिरण्या त्यातील सांडमाल, जी सूर्यफूल आमच्या शेतात आम्ही पिकवतो किंवा सोयाबीन पिकवते ते धान्य असं एक दिवसाआड मी त्या माशांना खाद्य देतो आहे. आजपर्यंत ही 6-7 वर्षे मी मत्स्यशेती करत असून मला आजपर्यंत या माशांना रोग हा प्रकार दिसून आलेला नाही आणि चांगल्या प्रकारे माशांची वाढ होते. याचा मार्केटिंगचा जर विचार केला तर मत्स्यशेती करतो आहे असं भागामध्ये माझं नाव असल्यामुळं भागातले कोळी जे मत्स्यशेती जे मासे नेतात ते कोळी म्हणा किंवा बाहेरचे व्यापारी म्हणजे पुण्या-मुंबईचे व्यापारी माझ्यापाशी येतात आणि ते मासे पकडून एका गोणीमध्ये भरून त्याचं आम्ही वजन करतो आणि त्या वजनाप्रमाणे आम्हाला किलोला साधारण 70 ते 75 रुपये किलोप्रमाणे भाव देतात. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या खाद्याचा मत्स्यशेतीसाठी वापर करून आणि मत्स्यशेतीच्या पाण्याच्या वापराद्वारे शेतीतील रासायनिक खतांच्या वापरामध्ये काटकसर करून श्री पाटील यांनी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवला आहे. माशांना जे आम्ही खाद्य टाकतोय ते मासे जसे तसे सगळं खाद्य खात नाहीत. शिवाय ती माशांची जी विष्ठा पडते ती विष्ठा अधिक राहणारं खाद्य ह्याचं जे खाद्याचे जे मिश्रित पाणी आहे ते पाणी मी शेतीला वापरत असल्यामुळं गेले 4-5 वर्षे रासायनिक खतांचे 25 ते 30% प्रमाण कमी केलेलं आहे. ही खरोखर ही वस्तुस्थिती आहे. माझं शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे, आपण शेती करतो आहे पण नुसती शेती करून चालणार नाही. त्याबरोबर दुग्ध व्यवसाय किंवा मत्स्य व्यवसाय असे व्यवसाय आपण केले पाहिजेत. आणि जर आपण चांगल्या प्रकारे तन मन धन असे जर वापरून जर आपण जर चांगल्या प्रकारे शेती केली, हे जोडधंदा जर केलं
तर कुठल्याही प्रकारचे आपल्याला भविष्यात विवंचना किंवा अडीअडचणी येणार नाहीत. आपण जी पारंपरिक पद्धतीने शेती करतोय त्याला ज्ञानाची आणि शास्त्राची जोड असावी असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, मी माझा जर स्वतःचा विचार केला तर माझा आज मोठा मुलगा हरीश MSc ॲग्री अकोल्यात करतोय आणि दुसरा मुलगा राम हा BSc ॲग्री कोल्हापुरात करतोय. आणि त्यांचं जे शेतीतलं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर अधिक माझं कष्ट या दोन्हीच्या अनुषंगानं मी आज चांगल्या प्रकारे शेती करण्याचा प्रयत्न करतोय. पारंपरिक शेतीला शास्त्राची जोड देऊन आणि शेतीला पूरक धंद्याची जोड देऊन छोट्याशा शेतामधून भरपूर नफा कसा मिळवावा याचा आदर्शच श्री पाटील यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.